एक मारोडी व्यक्ती, संतोष भाऊ, एक मारोडी व्यक्ती शेवटचा काळ जवळ आला त्याचा, नानी त्याचा शेवटचा काळ जवळ आला, कुणाचा? मारोड्याच्या माणसाचा. आणि शेवटचा काळ जवळ आल्याच्या नंतर ते म्हणला माझी पत्नी कुठे, तिला बोलवा. पत्नीला बोलवलं. माझा मुलगा कुठे, त्याला बोलवा. मुलाला बोलवलं. माझी मुलगी कुठे, तिला बोलवा. तिला बोलवलं. माझी नातू कुठे, त्यांना बोलवा. माझी सून कुठे, त्यांना बोलवा. सगळ्याला बोलवलं, सगळ्याला पुढे बोलवलं. आणि म्हणले सगळे इथं आले का? म्हणले हो सगळे इथं आले. म्हणले मग आता दुकानावर कोण आहे? माझं बोलणं कळालं नानी? म्हणले सासू इथे आहे, मुलगा इथे आहे, सून इथे आहे, नातू इथे आहे, बायको इथे आहे, तर मग दुकानावर कोण आहे? दुकान कोण सांभाळीन? इतका जीव आपला संसारात गुंतलेला आहे. महाराज म्हणले तैसी तृष्णा वाढलिया मग मेरू ही हाता आलिया. तरी म्हणे एखाद्या द्वारी नाही ओळखू. एखाद्याच्या नावावर डोंगर करून दिला, डोंगर 5 एकराचा, तरी तो घरी आल्यावर म्हणतो आपल्या दारापुढे 2-4 दगड पाहिजे होते. म्हणजे माणसाला इतकी हाव लागलेली कशाची? संसाराची.